तर रविवारी पहाटे पडलेल्या जोरदार पावसानं आता मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साठ्यात बऱ्यापैकी वाढ झाल्यानं मुंबईकरांची पाणी कपातीपासून सुटका होऊ शकते। मागील वर्षी 7 जुलैला भातसा धरण क्षेत्रात 38 मिलीमीटर पाऊस पडलेला होता, तर यावर्षी तब्बल 237 मिलीमीटर पाऊस झालाय। मोडक सागरमध्ये गेल्या वर्षी 19 मिलीमीटर तर रविवारी 80 मिलीमीटर पाऊस पडला। तानसामध्ये मागील वर्षी 14 मिलीमीटर तर रविवारी 120 मिलीमीटर पाऊस पडलाय। तसेच मध्य वैतरणात मागील वर्षी 17 मिलीमीटर पाऊस पडला, तर रविवारी 48 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचं पाहायला मिळत आहे। सरकार से क्या अपील है? ठीक है थैंक यू। तर आपण सध्या ही दृश्य पाहतोय मुंबईच्या किंग सर्कल मधली, ज्या ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मुसळधार पाऊस खरं तर काल रात्रीपासून मुंबईमध्ये सुरू आहेत आणि मुंबईच्या किंग सर्कल मधली आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहू शकतोय। मोठ्या प्रमाणात या रस्त्यावर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईतील अनेक ठिकाणी खरं तर हे पाणी साचलेलं आहे। मुंबईच्या किंग सर्कल मधली दृश्य आणि या पाण्यामधूनच आता नागरिकांना वाट काढावी लागते। अनेक वाहनं सुद्धा या पाण्यामधूनच जाताना आपण पाहू शकतोय आणि अनेक भागात खरं तर पाणी साचल्यानं नागरिकांची तारांबळ सुद्धा उडालेली आहे। मुंबईच्या किंग सर्कल मधली आपण ही थेट लाईव्ह दृश्य पाहतोय। काल रात्रीपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। अनेक ठिकाणी खरं तर पाणी साचल्याचं पाहायला मिळतंय।